इच्छापूर्ती वधूवर सूचक केंद्र सावळज। एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून 5 वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह 7 राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र 47 शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा 2021 चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळज श्री दत्तात्रय पाटील अंजनी। संपर्क 9096101651। आज 12 जून 2025 रोजी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान कोसळले। हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे फ्लाइट AI 171 निघाले होते आणि टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटातच मेघानी नगर परिसरात हा अपघात घडला। या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, अशी माहिती गुजरात राज्य पोलिसांनी दिली आहे। अपघाताचे तपशील स्थळ मेघानी नगर अहमदाबाद विमानतळ जवळ हा परिसर निवासी भागात आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वेळ दुपारी 1:38 विमानानं टेक ऑफ केलं आणि 5 मिनिटातच अपघात झाला। स्थिती: अपघातानंतर विमानाला आग लागली आणि घटनास्थळावरून दाट काळा धूर दिसत होता। सोशल मीडियावर याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले। प्राथमिक कारण: काही अहवालानुसार विमानाच्या टेलचा भाग तुटल्यानं हा अपघात झाला असावा, याबाबत अधिकृत पुष्टी बाकी आहे। बचाव कार्य: 7 फायर टेंडर्स आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं आणि बचाव कार्य सुरू आहे। सरकारी प्रतिसाद: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं जात आहे। एअर इंडियाची प्रतिक्रिया: एअर इंडियानं एका निवेदनात म्हटले की फ्लाइट AI 171 अहमदाबाद लंडन गॅटविक आज 12 जून 2025 रोजी एका घटनेत सामील झाले। आम्ही सध्या तपशील जाणून घेत आहोत आणि लवकरच अधिक माहिती airindia.com आणि आमच्या X हँडलवरून शेअर करू। हानी आणि मृत्यू: सध्या मृत्यूंची अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही, परंतु काही वृत्तसंस्थांनी 200हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली आहे। काही अहवालानुसार माजी गुजरात मुख्यमंत्री विजय रूपानी हे विमानात असल्याचा संशय आहे, परंतु याची पुष्टी झालेली नाहीये। सध्याची परिस्थिती: मेघानी नगर परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि पोलिसांनी वाहतूक वळवली आहे। नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू घटनास्थळाकडे निघाले। हा एक ब्रेकिंग न्यूज आहे आणि अधिक माहिती येताच अद्ययावत माहिती दिली जाईल।